लाडकी बहीण योजना पुढे आली। जबाबदारी मोठी होती। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं असं बघणारा मोठा वर्ग साध्यापासून बाध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे। आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला। मधूनच काही बातम्या सोडल्या जातात की आता निवडणुका झाल्या, आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करतील। मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, जोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही। हा शब्द मी आज आपल्या मार्फत देखील महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना देऊ इच्छितो। महिना संपला की ताबडतोब आदिती मला संपर्क साधते, दादा त्या महिन्याचे पैसे द्या, आणि त्या पद्धतीनं आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे करत असतो। ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा। तर आपण पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना तुमची बंद तर होणार नाही, परंतु लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या हप्त्यामध्ये आता लेट होताना दिसत आहे। जसं की आपण पाहिलं, एप्रिल महिन्याचा हप्ता लेट झाला, त्यानंतर मे महिना आणि जून महिना देखील। एप्रिल महिन्याचे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला पैसे आले, त्यानंतर मेचे जूनमध्ये आणि जूनचे आता जुलैमध्ये पैसे जमा होत आहेत। मात्र माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जमा काही जणांना झालेला आहे, परंतु अनेक महिला अजूनही प्रतीक्षामध्ये आहेत। तुमचे जून महिन्याचे म्हणजेच 12व्या महिन्याच्या हप्त्याचे या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि खरोखर सांगा। आले असतील तर नक्की हो म्हणून पाठवा, आले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, काही लाडक्या बहिणी अजूनही 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षामध्ये आहेत। जून महिन्याचा हप्ता आपण पाहिला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घोषणा केलेली होती की 36,000 कोटी रुपये जे आहेत या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी वाटप करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। डीबीटीद्वारे ते पैसे पाठवलेले आहेत, आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील या ठिकाणी ट्विट करून सांगितलेलं होतं की तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, जून महिन्याचा हप्ता शनिवारपासूनच वाटप सुरू केला जाणार आहे। आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या नवीन या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची, त्याचसोबत जुलै महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला कधी भेटणार आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये 12वा हप्ता जमा होण्यास 5 जुलैपासून सुरुवात झालेली आहे। काही जणांना शनिवारी पैसे आले, त्याच्यानंतर सोमवारी देखील पैसे आले। आता हे पैसे जे आहे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत। बघा, तुम्हाला 100% जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे, परंतु या ठिकाणी लेट होताना दिसत आहे। आपण जर बघितलं, सलग 3 महिने लेट झालेले आहेत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणी या ठिकाणी कुठली तरी एक तारीख फिक्स करावी याची मागणी करत आहेत। तुम्हालाही वाटतं का लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी या ठिकाणी एक तारीख फिक्स केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 1 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही? याबद्दल तुमचं मत सांगा। तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स व्हावी? तसं वाटत असेल तर हो म्हणून सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, आता 12वा हप्ता अजूनही जमाच होत आहे। आता त्याच्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी 13वा हप्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार ते देखील आपण पाहणार आहोत। बघा, जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळालेला आहे आणि त्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे। यामुळे जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, आणि हे साहजिकच आहे। लाडक्या बहिणींना आतापर्यंतचे 3 हप्ते लेट भेटलेले आहेत। याच्या अगोदरचे आपण प्रत्येक महिन्याचे हप्ते जर बघितलं तर वेळेवरती भेटत होते, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते पैसे जमा होत होते, परंतु सलग आतापर्यंत 3 हप्ते लेट भेटल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये जाताना दिसतोय। तसंच मग जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये उपस्थित झालेला असेल। दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जमा होईल असं म्हटलं जात आहे। या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात या योजनेच्या जुलै महिन्याचा लाभ प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना मिळू शकतो, तथापि या संदर्भात अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही। यामुळे जुलै महिन्याचा 13वा हप्ता 3ऱ्या व 4थ्या आठवड्यात मिळणार की पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात जाणार हे पाहणं आता गरजेचं असणार आहे, कारण की आतापर्यंतचे 3 हप्ते लेट झाल्यामुळे या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी मीडियामध्ये सांगितलं जातंय, न्यूजमध्ये माहिती आली आहे की 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो, म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये। परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं 3 हप्ते जर या ठिकाणी सलग लेट झालेले तर जुलैचा हप्ता देखील लेट होऊ शकतो की काय
काय, ऑगस्टमध्ये जाऊ शकतो की काय, असा प्रश्न आता मनामध्ये उपस्थित व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे एक तारीख फिक्स करणं सरकारनं खूप गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही. बघा, योजना खूप चांगली आहे, याचा तुम्हाला आर्थिक आधार देखील भेटत असेल, तुम्हाला याचा फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही योजना अशीच पुढे चालू राहावी का, प्रत्येक महिन्याचं तुम्हाला हा आर्थिक आधार भेटत राहावं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून ही योजना तुमची अशीच चालू राहणार आहे. योजना तर बंद होणार नाही, प्रत्येक महिन्याला तुम्हाला इन्स्टॉलमेंट भेटत राहणार आहे. आणि ज्या सरकारने ही योजना चालू केलेली आहे तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यामुळे तुमची योजना पुढे 5 वर्षे देखील अशाच पद्धतीने चालू राहू शकते. परंतु याच्याबद्दल एक तारीख फिक्स करणं खूप गरजेचं आहे, कारण की लाडक्या बहिणी प्रत्येक महिन्याची या ठिकाणी वाट पाहत राहतात. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला प्रत्येक महिन्याचा हप्ता भेटतच राहणार आहे. जरी एखादा दिवस असेल, 1-2 दिवस किंवा एखादा आठवडा लेट झाला तरी देखील तुम्हाला हे पैसे भेटणार म्हणजे भेटणार, कारण की तुम्ही एका सरकारी योजनेसाठी पात्र ठरलेला आहात. तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेला आहात, तर तुम्हाला हे पैसे तुमचे कुठेही जाणार नाहीत. थोडंफार लेट होईल, मात्र हे पैसे प्रत्येक महिन्याची तुम्हाला मदत जी आहे ती भेटत राहणार आहे. तर बघा, आता राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच 12वा हप्ता जमा होण्यास 5 जुलैपासून सुरुवात झाली. याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारीच रात्री उशिरा ट्विट करत या ठिकाणी दिलेली होती. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी संलग्न आहे म्हणजे डीबीटी आहे, अशा लाभार्थी लाडक्या बहिणींना थेट त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा जो आहे तो दुसऱ्या दिवशी जमा करण्यात येईल, असं त्यांनी ट्विट केलं होतं. त्यानुसार अनेक महिलांना या निधीचा लाभ देखील या ठिकाणी भेटण्यास सुरुवात देखील झालेली आहे. तुम्हाला देखील याचे पैसे आलेले असतील, म्हणजेच 12व्या हप्त्याचे जून महिन्याचे. मात्र राज्यातील अनेक महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही. यामागे काही कारणं असल्याची समोर आलेली आहेत. सरकारकडून सध्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. ज्या महिलांनी अटी व निकष पूर्ण न करता अर्ज केले आहेत त्यांचा अर्ज अपात्र ठरवला जात आहे. त्यामुळे पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांना आता या योजनेचा लाभ भेटणार नाही. बघा, तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर तुमच्या सर्व अटी शर्ती या ठिकाणी बरोबर आहेत की नाही चेक करायचं आहे. जर संपूर्ण बरोबर आहे आणि तुम्हाला 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे आलेलेच नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईट जी आहे ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तिथं तक्रार सेक्शनमधून ऑदर ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला तक्रार करायची आहे की जून महिन्याचा हप्ता सर्व काही ठीक असताना देखील आलेला नाही आणि तुम्हाला 11वा हप्ता देखील जमा झाला आहे आणि फक्त या ठिकाणी जून महिन्याचाच हप्ता जमा झालेला नाही तर तुम्हाला तक्रार करायची आहे. परंतु तुम्हाला थोडीशी वाट पाहायची आहे, कारण की टप्प्याटप्प्याने हे जून महिन्याचे पैसे जमा होत आहेत. जर जमाच नाही झाले तर तुम्हाला त्या पद्धतीचं काम जे आहे या ठिकाणी करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अजूनही कमेंट येत आहेत की आम्हाला पैसे जमा झालेले नाहीत म्हणून. या ठिकाणी तुमचे पैसे जमा झालेले असतील तर तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा, जेणेकरून समजेल की त्या जिल्ह्याचे पैसे जमा होत आहेत म्हणून. आणि आलेले नसतील तर तोही जिल्हा तुमचा पाठवा, नाही म्हणून तुमचा जिल्हा पुढे लिहून पाठवा. तर बघा, बऱ्याच लाडक्या बहिणी अजूनही जून महिन्याच्या हप्त्याबद्दल वाट पाहत आहेत. योजना सुरू होण्यापूर्वी कालावधीत काही महिलांना अर्ज करण्यास संधी देखील मिळाली नव्हती, कारण त्यावेळी त्यांचं वय 21 वर्षे पूर्ण झालेलं नव्हतं. आता त्या वयोगटात आले असले तरी सध्या नव्याने अर्ज प्रक्रिया काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे त्या योजनेपासून देखील लाडक्या बहिणी काही वंचित राहिलेले देखील आहेत. याशिवाय काही महिलांना अर्ज प्रक्रिया दरम्यान तांत्रिक अडचणींना देखील सामोरं जावं लागलं होतं, तर काहींना पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्यामुळं किंवा वेळेअभावी अर्ज देखील करता आलेला नव्हता. परिणामी अशा अनेक पात्र महिलांना अर्ज करण्याची आता त्यांना वाट पाहावी लागत आहे. तर बघा, अजून देखील भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटत नाही. ज्यावेळेस अर्ज प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस त्यांचं वय कमी होतं, आता त्यांचं वय पूर्ण झालेलं आहे म्हणजे 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मग अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं, तुमचे देखील अर्ज करायचे कोणाचे राहून गेले आहेत का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, सरकारकडून नव्याने अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे राज्यातील हजारो महिलांचे लक्ष देखील लागलेलं आहे. काही महिलांना मागील वर्षी जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत नियमितपणे पैसे मिळाले, मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांना निधी वेळेवर मिळत नाही, त्यामुळे नाराज देखील वाढत आहे. सरकारने नवीन अर्ज सुरू करावेत अशी मागणी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींकडून केली जात आहे. माझी लाडकी बहीण योजनेत पैसे आलेत का हे तुम्हाला कसं पाहायचं आहे, तर तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, एकतर तुम्हाला बँक अकाउंटमध्ये लगेच कळणार आहे, किंवा या ठिकाणी जर पैसे आलेले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी बंद, लाभापासून वंचित
महिलांनी आता काय करायचं, हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी अजून लाभापासून वंचित आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपयाची ही आर्थिक मदत दिली जाते. या संदर्भात आता सरकारने या ठिकाणी नवीन पोर्टल जे आहे ते बंद झालेलं आहे. त्यामुळे देखील त्याची देखील चर्चा आता सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महायुती सरकारनं अर्थसंकल्पात महिलांसाठी ही एक नवीन योजना आणलेली होती आणि खरोखरच या योजनेचा खूप मोठा फायदा लाडक्या बहिणींना झालेला आहे. त्याची आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला त्यांना खूप महत्त्वाची वाटते. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे या ठिकाणी चर्चेत आहे. एक सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि खूप अशी या ठिकाणी लोकप्रिय योजना झालेली आहे. तर ही योजना तर बंद होणार नाही असं वारंवार या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र या ठिकाणी या योजनेसाठी नव्याने अर्ज देखील सुरू करावेत अशी देखील या ठिकाणी मागणी जी आहे ती केली जाते. मात्र सध्या तरी योजनेसाठी निधीची कमतरता आहे असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या अन्न विभागाकडून निधी वळवण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाचा निधी असेल यावरती देखील टीका करण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांना 11 हप्ते मिळाले असून जून 2025च्या हप्त्याची प्रतीक्षा केली जात होती. सध्या या ठिकाणी 12वा म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याची देखील वाटप आता सुरू झालेलं आहे. पैसे मात्र या ठिकाणी लाडक्या बहिणींना 100% त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याची भेटत आहेत. मात्र त्याच्याबद्दल या ठिकाणी थोडासा लेट मात्र होत आहे. त्या महिन्यामध्ये पैसे या ठिकाणी भेटताना दिसत नाहीत. बघा, अर्ज न केलेल्या, रिजेक्ट केलेल्या महिलांचं काय, बघा ज्यांनी अर्जच केलेले नव्हते, त्यांचं वय कमी होतं त्यावेळेस, किंवा या ठिकाणी काही जणांचे अर्ज रिजेक्ट झाले होते, काय कारण असतो, त्यांना नवीन अर्ज वगैरे करता येतील का, त्याबद्दलची काय माहिती आली. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 असा वयोगट आहे. पात्र महिलांना त्यांना दर महिन्याला 1500 रुपये भेटतात. पण ही योजना लागू झाली तेव्हा 21 वर्षे पूर्ण झाले नव्हते, पण आता 21 वर्षे पूर्ण झाले आहेत. अशा तरुणींची संख्या खूप मोठी आहे. त्याचबरोबर ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज करता आला नाही, त्यात आता नव्याने नाव नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेमध्ये ते आहेत. नव्याने अर्ज प्रक्रिया राबवण्याबाबत सरकारकडून अजूनपर्यंत कोणताच निर्णय नाही या ठिकाणी न झाल्यामुळे नाराजी देखील आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. मात्र अशा काही महिला आहेत ज्या योजनेसाठी अर्ज या ठिकाणी त्यांना करता आलेला नाही. त्यांचं नुकतंच 21 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, ते आता पात्र झालेले आहेत. मात्र अर्ज नोंदणी बंद आहे असा देखील मोठा वर्ग आहे. तर या महिलांना जर योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाल्यास लाडकी बहीण योजनेस मुदतवाढ मिळेल की, आणि अर्ज करून नाव नोंदणी करण्याबाबत अद्याप या ठिकाणी निर्णय झालेला नाही. त्याच्यामुळे त्या देखील प्रतीक्षामध्ये आहेत. त्याची देखील काही लाडक्या बहिणी अजून वाट पाहत आहेत. गेल्या 9 महिन्यापासून नाव नोंदणी जी आहे ती बंद आहे, म्हणजे पूर्णपणे या ठिकाणी नवीन नोंदणी बंदच आहे. गेल्या 9 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेसाठी इच्छुक महिलांसाठी नाव नोंदणी प्रक्रिया बंद आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जर बघितली आपण तर त्यांनी 15 ऑक्टोबर ठेवलेली होती. त्यानंतर 9 महिने उलटून गेले तरी सरकारने अद्याप जी आहे ती नवीन अर्जदारांसाठी नाव नोंदणी जी आहे ती अजून सुरू केलेली नाही. त्यातच आता योजनेसाठी सुरू करण्यात आलेले पोर्टलच बंद आहे अशी चर्चा देखील आहे. सरकारकडून लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी देखील होत आहे. आज जवळपास 13 लाख महिलांना या योजनेतून वगळलेले आहे अशी माहिती आहे. परंतु ऑफिशियली सध्या महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी असेल किंवा महिला व बालविकास विभागाने असेल 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे अशी माहिती देखील या ठिकाणी आहे. सध्या हजारो महिला या योजनेपासून वंचित आहेत. सध्या जवळपास 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाचा निधी जो आहे तो मात्र जमा केला जात आहे. 2.5 कोटी पर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणी सध्या पात्र आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याचा निधी जो आहे तो या ठिकाणी जमा होत आहे. तर जून महिना असेल, जुलै महिना असेल आणि नवीन नाव नोंदणीबद्दलचं तुम्हाला हे महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावं. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.